पद्धतीने आदरणीय दादांना श्रद्धांजली तिथं वाहिलेली आहे। एखाद्या घरी जर काही सुखद कार्यक्रम होता तो सुद्धा बऱ्याच लोकांनी कॅन्सल केलेला आहे। यात्रा जत्रा असे सुद्धा कार्यक्रम जे आपल्या गावामध्ये दरवर्षी घेतले जातात ते सुद्धा लोकांनी पुढे ढकलले। पण एखादा लोकनेता जेव्हा आपल्यातून जात असतो, आमदार म्हणून त्यांनी या बारामतीसाठी खूप काही केलंच, पण आमदार झाल्यामुळे ते मंत्री झाले आणि मंत्री झाल्यानंतर त्यांच्या पदाचा उपयोग करून या महाराष्ट्रासाठी सुद्धा दादांनी खूप काही केलेलं आहे। मग अशा व्यक्तीला आपल्याला खऱ्या अर्थाने आदरांजली व्हायची असेल तर लोकशाहीच्या माध्यमातून आणि येणारं इलेक्शन म्हणजे पोटनिवडणूक याच्यात मतदान करून ते वाहणं जास्त उचित आहे असं मला तरी वाटतं। त्यामुळे जशी तुम्हाला संधी आहे श्रद्धांजली वाहण्याची मताच्या माध्यमातून तशी मला सुद्धा आहे। पण आम्ही प्रचारासाठी दुसऱ्या तालुक्यात दुसऱ्या मतदारसंघात सातत्याने जात असतो, भाषणं करत असतो। मग या पोटनिवडणुकीमध्ये माझे काका माझा नेता गेल्यानंतर त्यांच्या प्रती असणारा जो आदर आहे, त्यांच्या प्रती असणारा जो काही जे काही प्रेम आहे त्यासाठी खरं तर मी इथं या प्रचारामध्ये 4 शब्द बोलण्यासाठी आपल्याला विनंती करण्यासाठी इथं आलेलो आहे। हे इलेक्शन होत असताना ही एक पोटनिवडणुकी आहे। अतिशय दुर्दैवी घटनेनंतर ही पोटनिवडणूक लागलेली, कारण दादा आपल्यातून गेल्यानंतर दादांची आमदारकीची जागा मोकळी झाल्यानंतर मग आता त्यांच्या जागेवर सुनेत्रा काकी तिथं लढत आहेत। दादा नसल्यामुळे आपल्याला बोलावं लागतं की ही पोटनिवडणूक खरं तर दुर्दैवी आहे, कारण एवढा मोठा नेता गेल्यानंतर बारामतीचं जसं नुकसान झालं तसं महाराष्ट्राचं झालेलं आहे। त्यामुळे काकी आता इथून उभं राहत असताना तुम्ही सर्वांनी ठरवलेलं आहेच, पण ही जी काही लीड असेल या इलेक्शनची काकींची, ती या देशामध्ये कुठल्याही एखाद्या आमदाराला मिळाली नाही एवढी लीड आपल्या सर्वांना द्यायची आहे। आजपर्यंतचं रेकॉर्ड 2,14,000 आहे। गेल्या वेळेस इलेक्शनमध्ये जेव्हा निवडणूक झाली होती सगळे उमेदवार धरून बारामतीतून 2,80,000चं मतदान झालं होतं। मला विश्वास आहे आणि लोकांशी चर्चा केल्यानंतर लोकांनी ठरवल्यामुळे सुनेत्रा काकींना 98% मतदान बारामतीतून होणार आहे। 98% मतदान होणार असेल तर वरचा जो आकडा आहे म्हणजे मतदानाचा जो आकडा आहे तो जेवढा वाढेल तेवढं मताधिक्य वाढणार आहे। त्यामुळे 2,80,000 म्हणजे गेल्या वेळेस एवढं जर मतदान झालं तर 2,70,000च्या पुढं लीडली आपल्या काकी तिथं निवडून येऊ शकतात आणि हे रेकॉर्ड एक तर देशातलं सगळ्यात मोठं रेकॉर्ड लीडचं असणारच आहे, पण याच्या पुढं सुद्धा हे लीडचं रेकॉर्ड कधीही कुणी तोडू शकत नाही अशी परिस्थिती या इलेक्शनमध्ये आपल्या सर्वांना करून आणायची आहे। कारण उद्या जाऊन सर्वच मतदार, कारण का आता तुम्ही सुद्धा दिल्लीत चर्चा बघत असाल, लोकसभेच्या सीट वाढणार आहेत, आमदारकीच्या सीट वाढणार आहेत, त्यामुळे मतदारसंघ हे छोटे होत जाणार आहेत। त्यामुळे हीच ती संधी इतिहास बनवायची आणि त्या संधीचं सोनं हे अजितदादांप्रती असणारं प्रेम आणि आदर या अनुषंगाने त्या ठिकाणी आपल्याला सुनेत्रा काकींना मताधिक्य देऊन तिथं करायचं। त्याच्याचबरोबर 28 तारखेला जी घटना घडली जानेवारीला त्याच्या बाबतीत काय कसं अनेक प्रश्न तुमच्या सर्वांच्या मनामध्ये तसे माझ्यासुद्धा आहेत। त्यासाठी तो लढा आम्ही वेगळा लढत आहोत। साहेब ताई मी आमच्या प्रतीने आम्ही लढत आहोत। सुनेत्रा काकी पार जे त्यांच्या वतीने त्या ठिकाणी तिथं ते लढत आहेत। त्यांच्या क्षमतेनुसार आणि त्यांच्याकडे जो काही अधिकार आहे त्या अधिकाराचा योग्य वापर दादांना न्याय देण्याचा ते त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत। आणि तुम्ही सुद्धा आणि मीडिया सुद्धा या महाराष्ट्राची या देशाची पाठिंबा देऊन सोशल मीडियावर तुम्ही सर्वजण ज्या पद्धतीने बोलत आहात पाठिंबा देतात, त्यामुळे एक कुठली तरी एका प्रकारची ताकद ही या विषयाच्या पाठीमागे म्हणजे दादांना न्याय देण्याच्या पाठीमागे उभी राहिल्यामुळेच कुठे ना कुठेतरी येत्या काळामध्ये दादांना न्याय हे मिळू शकतं। पण हा विषय राजकीय नसून हा व्यक्तिगत विषय आहे, त्यामुळे कुठे ना कुठेतरी सत्तेत असणाऱ्या लोकांना संधी देणं पण तितकंच महत्त्वाचं आहे। म्हणून अधिवेशनामध्ये हा मुद्दा मांडला तेव्हा मुख्यमंत्री साहेबांनी उत्तर दिलं। मुख्यमंत्री साहेबांनी उत्तर दिल्यानंतर काही काळ त्या पद्धतीने कार्य करण्यासाठी आपल्याला वेळ देणं पण तितकंच महत्त्वाचं आहे। आता भारतामध्ये बऱ्याच ठिकाणी
प्रचाराच्या सभा त्यांच्या तिथं लागल्यामुळे ते व्यस्त असल्यामुळे या महिन्या अखेरीसपर्यंत हे सरकार काय करते हे आपल्या सर्वांना बघावं लागेल. पण ह्या सगळ्या गोष्टीला कुठेतरी वेळ लागणार आहे. तो 3 महिन्याचा 6 महिन्याचा किती वेळ लागेल हे मला तरी सांगता येणार नाही, पण आपण ते प्रयत्न करू. पण त्याच्या आधीच हे इलेक्शन लागल्यामुळे या इलेक्शनमध्ये आपल्याला दादांकडे बघून काकींना खूप चांगल्या मताने तिथे निवडून द्यायचं आहे. उद्या जाऊन आमदार म्हणून ज्या पद्धतीने दादा काम करत होते तसंच काम काकी करतील असा विश्वास या ठिकाणी मी व्यक्त करतो. सुप्रियाताई खासदार म्हणून आहेत, युगेंद्र आहेत, काकी आमदार झाल्यानंतर त्यासुद्धा दादांपरीने त्या ठिकाणी दादांच्या स्टाईलमध्ये काम करतील. आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्याकडे सुद्धा जर काही काम असेल तर तुम्ही मला सांगा. लोकसभा इलेक्शनच्या काळामध्ये या भागामध्ये मी फिरलो होतो. विधानसभेला मला जबाबदारी हे दुसऱ्या मतदारसंघाची त्या ठिकाणी दिली होती, त्यामुळे तिथं त्या भागामध्ये मी प्रचारामध्ये गुंतलो होतो. पण आमदारकी एकदा झाल्यानंतर कुठंतरी दादांचं सुद्धा मत झालं होतं की आपण सर्वजण एकत्रित आलं पाहिजे आणि त्या दृष्टिकोनातून दादांबरोबर आमच्या पक्षप्रमुखांच्या मार्गदर्शनाखाली पिंपरी चिंचवड, पुणे तसंच ग्रामीण भागामध्ये जिल्हा परिषदचं जे इलेक्शन लागलं होतं त्याचं तिकीट याच्यासाठी दादांबरोबर पूर्वीसारखंच मी फार जवळ जाऊन त्या ठिकाणी काम करत होतो आणि दुर्दैवाने 28 जानेवारीची घटना त्या ठिकाणी घडली. त्यामुळे त्यावेळेस म्हणजे लोकसभा झाल्यानंतर मी कर्जत जामखेडकडे म्हणजे माझं इलेक्शन होतंच, त्यामुळे त्या ठिकाणी तिथं लक्ष द्यावं लागलं. परत महाराष्ट्रामध्ये इलेक्शन होतं, त्यामुळे इथं मला येता आलं नाही. शेवटी एक प्रमुख नेता सुप्रियाताईंसारखा खासदार म्हणून आपल्याकडे काम करत असताना आणि त्यानंतर इलेक्शन झाल्यानंतर कुठंतरी एक संकेत आले होते की आपण सर्वजण एकत्रित होतो आणि दादा तर आपले नेते होतेच. मग दादा आमदार म्हणून इथं काम करत असताना तिसरा मी येऊन अधिकाऱ्यांना फोन करणं हे करणं मला कुठेतरी उचित वाटलं नाही. म्हणून नंतर 2019 नंतर तर बारामतीचा माझा संपर्क हा कमी झालाच, पण आता सुद्धा तो त्या ठिकाणी कमी होता. पण याच्यानंतर हे सर्व इथं असणारे नेते आपलं काम करतीलच. मी सुद्धा मध्ये आधी जेव्हा येईल तेव्हा तुम्ही माझ्या परीने जे काय काम करता येईल ते मी करेल. त्यामुळे जेव्हा केव्हा मी येईल तेव्हा मला भेटा, तुम्ही काम सांगा, ते करण्याचा प्रयत्न नक्कीच त्या ठिकाणी मी करेल. पण त्याच्या आधी हे इलेक्शन आपल्या सर्वांसाठी महत्वाचं आहे. त्यामुळे लीड जर आपल्याला द्यायची असेल तर आपल्या बोलू तुम्ही आभार व्यक्त करा, आभार व्यक्त करा, आभार व्यक्त करा, आभार व्यक्त करा. शेवटी बोला 2 मिनिटं. माझं झालं की आभार व्यक्त करा. म्हणून मतदान चांगल्या पद्धतीने घडून आणून आपल्या गावातून मतदान चांगलं करावं अशी विनंती करतो. दुसरं, येणाऱ्या पावसाळ्यामध्ये दुर्दैवाने पाऊस त्या ठिकाणी कमी होणार आहे अशी संकेत आहे. त्यामुळे त्याचंही सगळ्याचं नियोजन आपल्या सर्वांना करावं लागेल. शेतीचं पण नियोजन तुम्हा सर्वांना त्या ठिकाणी करावं लागेल. आणि उद्या जाऊन काही असेल तर मला नक्कीच सांगा. एवढंच इथं सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.